मित्रांनो, आपल्या जीवनामध्ये आपल्याला थोडं जरी अपयश आलं तर आपण परिस्थितीसमोर हात ठेवतो आणि हातबल होतो. पण असे काही लोक असतात जे हजारो वेळा जीवनामध्ये अपयश येतं तरी ते परिस्थितीसमोर हात न ठेवता नव्याने उभा राहतात. तर मित्रांनो, आपण आज अशा एका व्यक्तीविषयी माहिती घेणार आहोत ज्यानं बिहारच्या एका लहान गावातून प्रवास करून महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये आला आणि आज तो 32,000 कोटी रुपयाची संपत्ती जमवतो. भारतातलाच नव्हे तर जगातला सगळ्यात मोठा अब्जाधीश आणि त्याचे प्रत्येक देशामध्ये असणारं ऑफिस आज त्यानं जगासमोर एक नवीन आदर्श उभा केलाय. आणि ज्यानं मित्रांनो 9 वेळा तो अपयशी ठरला आणि अगदी वयाच्या 15 ते 16व्या वयापासून त्यानं सुरुवात करून जगासमोर एक स्फूर्तिदायक नवीन प्रवास केला. आज अशा व्यक्तीविषयी आपण माहिती घेणार आहोत. पण मित्रांनो, त्या अगोदर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तर चला तर मित्रांनो, अवलियाविषयी माहिती घेणार आहोत. अगदी वयाच्या 15व्या वर्षी त्यानं व्यवसायाला सुरुवात केली आणि एक मोठा म्हणजे एक व्यावसायिक समूह उभा केला. तर आपण हा जो व्यक्ती आहे तो म्हणजे अनिल अग्रवाल. आता जे मीडियामध्ये नाव चर्चिले जात आहे ते म्हणजे वेदांता ग्रुप. आणि वेदांता ग्रुप भारतामध्ये त्यांनी नव्यानं सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले बनवण्याचा एक नवीन प्रोजेक्ट ते लॉन्च करत आहेत. त्याच्यामुळे ते आता खूप चर्चेमध्ये आहे. तर मित्रांनो, अनिल अग्रवाल हे 1954 साली बिहार मधल्या एका खेड्यामध्ये त्यांचा जन्म झाला आणि तिथूनच त्यांच्या व्यवसायाची आणि त्यांच्या जीवनाचा प्रवास सुरू झाला. तर मित्रांनो, आज आपण अनिल अग्रवाल कोण आहेत, त्यांची कंपनी नेमकं काय काम करते, ते सध्या चर्चेमध्ये का आहेत आणि त्यांचा प्रवास झिरो पासून हिरो पर्यंत कसा झाला या संदर्भामध्ये आपण माहिती घेणार आहोत. तर अनिल अग्रवाल यांचा बिहार मधील एका लहान गावामध्ये जन्म झाला आणि वेदांत ग्रुप हा जगातील सर्वात मोठा नैसर्गिक संसाधन याच्यावरती काम करणारा त्यांचा ग्रुप आहे. आणि विशेष म्हणजे 2003 मध्ये लंडन एक्सचेंज वरती सुद्धा ही कंपनी म्हणजे समाविष्ट करण्यात आली. अनिल अग्रवाल यांना मेटल किंग असं म्हणलं जातं कारण भारतामधली पहिली कॉपर शुद्ध करणारी किंवा तांबे शुद्ध करणारी पहिली खासगी कंपनी आहे, म्हणून तिला मेटल किंग सुद्धा असं म्हणतात. त्यांनी पुण्यामध्ये आल्याच्या नंतर पुण्यामधून त्यांनी मुंबईला प्रवास केला. त्यांच्या वडिलांचा असणारा लहान बिझनेस त्यांनी त्याच्यामधून बाहेर पडून 15व्या वर्षी त्यांनी बिझनेस सुरू केला. मित्रांनो, हा प्रवास त्यांचा काही साधा नव्हता. त्यांना अनेक वेळेस नैराश्य आलं आणि त्यांनी तिथून मार्ग काढला. तर त्यांनी मित्रांनो 9व्या वेळेस त्यांनी एक लहान म्हणजे क्रॅप बिझनेस म्हणजे भंगारचा व्यवसाय सुरू केला. अगदी 8x10च्या खोलीमध्ये यांनी आपल्या व्यवसायाला सुरुवात केली आणि मित्रांनो तिथून त्यांच्या आयुष्याला वळण भेटलं. आज ते 1.5 लाख कोटी रुपये एवढा व्यवसाय ते सांभाळतात. एवढंच काय तर मित्रांनो, इंग्लंड मधील केम्ब्रिज विद्यापीठामध्ये मॅनेजमेंटचे धडे घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी त्यांना विशेष प्रकारे त्यांना आमंत्रित करण्यात आलं. धातू आणि तेलवायूच्या व्यवसायामध्ये अतिशय त्यांनी मोठी भरारी घेत 1970 मध्ये त्यांनी भंगारचा व्यवसाय सुरू करून त्यांनी इतक्या मोठ्या स्तरावर त्यांनी व्यवसाय स्थापन केला. 1976 मध्ये त्यांच्या जीवनाला एक विशेष वळण भेटलं. ते म्हणजे स्टर्लिंग कॉर्पोरेशन ही कॉपर शुद्ध करणारी कंपनी त्यांनी अक्वायर केली, विकत घेतली आणि 1990 मध्ये कॉपर रिफायनिंगची त्यांनी सुरुवात केली. आणि त्याच्यामुळेच मित्रांनो, ही भारतातली सगळ्यात पहिली कंपनी होती जी कॉपर शुद्ध करते. आणि व्यवसायामध्ये ज्या लोकांनी त्यांच्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट केली त्यांना लाभांश देणारी ही भारतामधली सगळ्यात मोठी कंपनी आहे. त्यांनी 10 वेळापेक्षाही जास्त त्यांनी डिव्हिडंड म्हणजे लाभांशाने त्यांना दिला आहे आणि ते आपल्या ह्या सगळ्या यशाचं श्रेय ते आपल्या आईला देतात. बिहार मधल्या मिलर हायस्कूलमध्ये त्यांचं शिक्षण झालं आणि पुढे जाऊन त्यांनी वेदांत रिसोर्सेस लिमिटेड ही त्यांनी सगळ्यात मोठा ग्रुप स्थापन केला आणि जवळजवळ या अंतर्गत ते 9 वेगवेगळे ग्रुप चालवतात. अंदाजे 1.5 लाख कोटी रुपयाचा ते सध्या टर्नओव्हर हँडल करतात आणि त्यांच्या जी फॅमिली आहे म्हणजे त्यांची जी कौटुंबिक संपत्ती आहे ती आता 32,000 कोटीपेक्षाही जास्त आहे. आता नेमकं हे काय बिझनेस करतात? मित्रांनो, त्यांच्या वडिलांचा ॲल्युमिनियम कंडक्टर व्यवसाय होता आणि मग त्यांनी तिथून बाहेर पडून हॅम्पशायर स्टर्लिंग कॉर्पोरेशनची स्थापना केली. तिचं विशेष काम होतं ते म्हणजे तांबे धातूपासून उत्पादन तयार करणं, शुद्ध करणं, त्याचं एक्सपोर्ट करणं आणि ते विशेष म्हणजे इंडियन गव्हर्नमेंटला ते प्रोव्हाइड करणं हे त्यांचं विशेष काम होतं. 1986 मध्ये त्यांनी भारतातील पहिला जेलीने भरलेल्या केबल म्हणजे ज्या विशेष प्रयोजनासाठी वापरणाऱ्या ज्या वायर आहेत ज्याच्यामध्ये जेली भरलेली असते अशा केबल बनवण्याचे त्यांनी
पहिला कारखाना तयार केला. आणि मित्रांनो, या ज्या कंपन्या आहेत त्या सगळ्या कंपन्यामध्ये 100% त्यांची हिस्सेदारी आहे आणि भारतामध्ये आजपर्यंत त्यांच्यावर कधीही फ्रॉड किंवा स्कॅम करण्याचा आजपर्यंत त्यांच्यावर कधीही आरोप झाला नाही. हे त्यांचं विशेष आहे. आता ही वेदांत लिमिटेड कंपनी काय करते ती म्हणजे ॲल्युमिनियम असेल, झिंक असेल, लीड असेल, सिल्वर असेल, ऑइल, गॅस, आयर्न, स्टील, कॉपर किंवा पॉवर या विभागामध्ये काम करते. आणि त्यांचीच वेदांत फाउंडेशन ही अशी त्यांचं एक फाउंडेशन आहे जिथं ते काय करतात की तळागाळातील गरीब लोकांना, मुलांना ते मदतीचा हात देतात. त्यासोबत ते शक्ती वेअरेबल्स किंवा ते मेडिकल कॉलेज असेल, कम्प्युटर इन्स्टिट्यूट, ब्युटी इन्स्टिट्यूट असे हजारो त्यांचे वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये त्यांचे बिझनेस आहेत. आत्ताच सेंट्रल गव्हर्नमेंटच्या मेक इन इंडिया आणि मेड इन इंडिया प्रोजेक्टमध्ये त्यांनी भारतामधला सेमीकंडक्टर आणि आपण जे कम्प्युटर, टीव्ही, मोबाईलसाठी लागणारे जे डिस्प्लेज आहेत ते बनवण्याचं त्यांनी अनाउन्समेंट केलं. आणि त्यामुळं ही कंपनी मित्रांनो भारतामध्ये एकदम चर्चेत आली. आता जो त्यांचा वेदांता हा जो ग्रुप आहे त्याच्यामध्ये सगळ्या कंपन्या एकत्रित आहेत. तर त्यांनी आत्ताच एक अशी अनाउन्समेंट केली की त्या जी एक कंपनी आहे त्याच्या वेगवेगळ्या 5 कंपन्यांमध्ये ते काय करतायत की डिवाइड करतायत. म्हणजे एका कंपनीपासून त्याशी वेगवेगळ्या 5 कंपन्याचं ते डिव्हिडेशन करतात. त्याच्यामध्ये वेदांत ॲल्युमिनियम, वेदांत ऑइल अँड गॅस, वेदांत पॉवर, वेदांत स्टील आणि 5वी जी आहे ती फेरस मटेरियल्स आणि वेदांत बेस मेटल. तर मित्रांनो, ज्या कोणी कस्टमर्सनी किंवा व्यक्तींनी या कंपनीमध्ये गुंतवणूक केली त्यांना प्रत्येक कंपनीचे 5 शेअर त्यांना दिली जाणार आहेत. आणि त्याचबरोबर त्यांची शक्ती वेअरेबल्स नावाची जी कंपनी आहे ती काय करते की क्लासरूम फर्निचर तयार करते. आणि मित्रांनो, यांची क्वालिटी इतकी छान आहे की जगभरामध्ये या ग्रुपला जे काही ते बनवतात त्याला मोठ्या प्रमाणामध्ये डिमांड आहे. त्याचबरोबर ते मेडिकल कॉलेजसाठी लागणारे जे प्रोडक्ट्स आणि सर्व्हिसेस ते सुद्धा देतात. त्याचबरोबर कम्प्युटर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट असेल आणि याचं सगळ्यात मोठे इन्स्टिट्यूट हे दिल्लीमध्ये आहे आणि ते जगभर यांची ती सर्व्हिस प्रोव्हाइड करतात. त्याचबरोबर मित्रांनो, ब्युटिफिकेशनसाठी किंवा लेडीज ब्युटिफिकेशनसाठी लागणारे जे प्रोडक्ट्स आहेत त्याचं सुद्धा ते काय करतात की मॅन्युफॅक्चरिंग करतात. आणि यांची जी भागीदारी आहे ती म्हणजे जिंदाल ॲल्युमिनियम ही जी कंपनी आहे यांच्यासोबत मोठी भागीदारी असून त्या अंतर्गत हे सेमीकंडक्टर्स किंवा जे डिस्प्लेज लागतात ते सुद्धा तयार करतात. भंगार किंवा स्क्रॅप मर्चंट एका 10 बाय 10च्या खोलीपासून सुरू केलेला प्रवास हा त्यांनी अतिशय यशस्वीरित्यापणे पार पाडला. या गोष्टीमधून प्रत्येक भारतीयाला आपल्याला नेहमीच याच्यामधून प्रेरणा मिळत राहील आणि ज्यांना कोणा परिस्थितीसमोर हात ठेवण्याचा प्रसंग येतो ते नक्कीच याच्यामधून काहीतरी धडा घेऊन आपल्या जीवनामध्ये काहीतरी साध्य करतील. तर मित्रांनो, तुम्हाला कशी वाटली ही माहिती? जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर ही सगळ्यांपर्यंत शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्कीच तुमची प्रतिक्रिया कळवा. धन्यवाद मित्रांनो.